महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी झालेल्या मोठ्या घडामोडी अजूनही राज्याच्या राजकीय इतिहासात चर्चेचा विषय आहे. आमदारांना गुवाहाटीत नेण्यात आलं, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. आता त्याच धर्तीवर मान तालुक्यातील धुळदेव हिंगणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतही चेअरमन पदासाठी मोठा राजकीय संघर्ष सुरू झाल्याची चर्चा रंगली. काही संचालक संपर्क बाहेर असल्याने परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून सोसायटीत ही गुवाहाटी पॅटर्न अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सध्या धुळदेव हिंगणी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शेषाबाई दादा कोळेकर आहेत. त्यांना चेअरमनपद देताना ठराविक कालावधीनंतर इतरांनाही संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी ज्ञानदेव कोळेकर यांनी पुढाकार घेतले होते. मात्र ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा बदल न झाल्याने संचालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर धुळदेवमधील सोसायटीचे संचालक गौरीहार सुदाम सरतपे, अशोक आबा कोळेकर, शामराव तुकाराम कोळेकर, दत्तू आबा कोळेकर तसेच हिंगणीचे महादेव सीदा घुटुकडे, सुखदेव रंगनाथ माने, जालिंदर बापू बाबर, संगीता सुरेश पोळ आणि बाळकृष्ण चांगदेव माने हे 9 संचालक एकत्र येऊन विद्यमान चेअरमन विरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर आली. या दरम्यान हे संचालक संपर्क बाहेर असल्याने संपूर्ण परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले. दुसरीकडे भगवान कासलिंग कोळेकर, दादा दत्तू कोळेकर आणि शेषाबाई दादा कोळेकर यांनी न्याय मिळावा यासाठी धावपळ सुरू केली. दरम्यान या सोसायटीतील प्रभावी नेतृत्व मानले जाणारे ज्ञानदेव कोळेकर यांनी विरोधात गेलेल्या 4 संचालक म्हणजेच गौरीहार सुदाम सरतपे, अशोक आबा कोळेकर, शामराव तुकाराम कोळेकर आणि दत्तू आबा कोळेकर यांच्यावर थकबाकी असल्याचा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित संचालकांना नियमानुसार अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. जर हा दावा ग्राह्य धरला गेला आणि अविश्वास ठराव फसला तर या 4 संचालकांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण घडामोडींना स्थानिक राजकीय पार्श्वभूमी असल्याची ही चर्चा सुरू आहे. पंचायत समिती निवडणुकीनंतर हिंगणी धुळदेव परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे बोलले जाते. यामुळे चेअरमन पदाचा हा संघर्ष केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नसून स्थानिक राजकारणाचाही केंद्रबिंदू ठरत आहे. आता पुढील 2 दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अविश्वास ठराव यशस्वी होणार की फसणार? नवीन चेअरमनची निवड होणार की विद्यमान चेअरमनच कायम राहणार? संपर्क बाहेर असलेले संचालक कधी समोर येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार असून संपूर्ण मान तालुक्याचे लक्ष आता धुळदेव हिंगणी सोसायटीच्या या राजकीय नाट्याकडे लागले. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.